हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 28 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं स्वीटीला त्या गोळ्यांची गुंगी आलेली असते. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी काय झालं आहे, आर यू ओके? तेव्हा स्वीटी तिच्या धुंदीतच बोलत असते, अभी हमारा डान्स बाकी आहे. तेव्हा मकरंद बोलतो, अगं स्वीटी ऐक बाबा, आपला डान्स झाला आहे. तेव्हा स्वीटी बोलते, झाला कब? तेव्हा स्वीटी बोलते, मुझे तो याद नहीं आ रहा है. तेव्हा स्वीटी बोलते, हमारा डान्स करना है, अभी हमें डान्स करना है. आणि सगळे स्टेजवर आलेले असतात, त्यांना बोलते, जाइए सब बैठ जाइए. तेव्हा ती मकरंदला बोलते, मकरंद चलो, हमें डान्स करना है ना मकरंद चलो. तेव्हा मकरंद तिला बोलतो, स्वीटी काय करतेस तू? तेव्हा स्वीटी डान्स करायला लागते. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटू थांब, ऐक बाबा, आपला डान्स झाला आहे. तेवढ्यात सीमा स्वीटीला पकडते. तेव्हा सीमा बोलते, एक मिनिट मी समजवते तिला. स्वीटी काय झालं आहे तुला? तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी जरा हळू. तेव्हा सीमा स्वीटीला जोरात हलवते. तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी काय करतेस अगं, जरा हळू. तेव्हा स्वीटी बोलते, भाभी जरा हटो, आणि सगळे बघतच असतात. तेव्हा स्वीटी करून जोरात सीमाच्या कानाखाली वाजवली जाते. तेव्हा मकरंद बोलतो, ए स्वीटी, आणि सगळे शॉक होतात. तेव्हा शुभा पण बोलते, सीमा. तेव्हा सीमा स्वीटीकडे जाते, तिला ओढते आणि बोलते, हाऊ डे यू, तू मला मारलंस. आणि सीमावर हात उचलणार तेवढ्यात शुभा सीमाच आणि स्वीटीवर हात उचलणार तेवढ्यात शुभा स्वीटीचा हात पकडते. तेव्हा शुभा बोलते, थांब जरा सीमा, काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? तेव्हा सीमा ओरडते, आई काही झालेलं नाही, हिला मुद्दाम करते ही सगळं. शुभा बोलते, अगं तू बघतेस ना तिची अवस्था, उभं राहता येत नाही तिला. शुभा स्वीटीला विचारत असते, काय झालंय तुला, का अशी वागतेस? मकरंद बघ ना हिला काय झालंय. शुभा विचारते, काय झालंय बाळा तुला, ये तू इकडे बस. तेव्हा स्वीटी शुभाचाही हात बाजूला करते आणि बोलते, नो आई. तेव्हा स्वीटी बोलते, हमारा डान्स बाकी आहे वरना मकरंद. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद कहा गया? तेव्हा मकरंद बोलतो, अगं स्वीटी, मी तुझ्या मागे उभा आहे, बघ इकडे बघ. तेव्हा स्वीटी मकरंदला बोलते, मकरंद तुमने ही कहा था ना हमारा डांस हिट होना चाहिए, हमें डांस करना होगा, मुझे याद ही नहीं कुछ आ रहा है. तेव्हा स्वीटी म्युझिक ओरडत असते. तेव्हा शुभा बोलते, स्वीटी तुला काय झालंय, काय असं करतेस तू, काय झालंय बाळा? मकरंद. तेव्हा मकरंद बोलतो, अगं आई मला काहीच कळत नाहीये. तेव्हा सीमा ओरडते, दारू ढोसली ने. तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी काहीतरी काय? स्वीटी तू चल. तेव्हा स्वीटी बोलते, नो, दारू नहीं पीती मैं. तेव्हा स्वीटी बोलते, मैंने तो शरबत पिया था, आणि बोलते, वो भी 2 बार. तेव्हा सीमाला लगेच आठवतं की तिने त्या शरबतमध्ये गोळ्या घातल्या होत्या आणि ते ग्लास बाहेर ठेवून आलेली होती. तेव्हा सीमा बोलते, सरबत पिऊन हे असं होतं, आणि बोलते, आई बघितलं तर वाटलं तरी होतं का हिला असल्या घाणेरड्या सवयी असतील, स्वतःच्याच लग्नाच्या संगीतमध्ये दारू ढोसून आली ही बघा. तेव्हा शुभा बोलते, काय बोलते सीमा? स्वीटी बोलते, दारू. तेव्हा सीमा बोलते, ए स्वीटी, एक तर तू दारू पिऊन आलीस वरून. तेव्हा स्वीटी बोलते, दारू नाही भाभी, शरबत. तेव्हा सीमा बोलते, स्वीटी गप्प बस. तेव्हा शुभा बोलते, सीमा ही काय बोलते? तेव्हा सीमा थोडी गोंधळते. तेव्हा सीमा बोलते, आईचं काय ऐकताय तुम्ही, एक नंबरची खोटारडी ही, तोंडाला येईल ते बरळते. तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी प्लीज शांत हो. तेव्हा स्वीटी बोलते, खोटा मैं नहीं भाभी, आप बोलती हो. तेव्हा सीमा ओरडते, स्वीटी. तेव्हा स्वीटी शू करून तोंडावर बोट ठेवते आणि बोलते, शांत. तेव्हा स्वीटी बोलते, आई आपको पता है भाभी, जब आप नहीं होते हो ना तब आपके कमरे में जाती है, आपके कमरे में कुछ ना कुछ करती रहती है, और मैं जब पूछती हूँ तब मुझे कहती है गप्प बस. तेव्हा स्वीटी बोलते, मैं क्यों गप्प बसू? तेव्हा सीमा चिडते, स्वीटी एक जरी शब्द बोललीस ना तर बघ. तेव्हा शुभा सीमाला गप्प करते आणि स्वीटी बोलते, मैं सबको बताऊंगी. तेव्हा स्वीटी बोलते, आई बाबा ये भाभी आपके कमरे में जाती है. तिथे समीर पण येतो. सीमा गोंधळते आणि स्वीटी बोलणार तेवढ्यात स्वीटी चक्कर येऊन मकरंदच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेव्हा स्वीटी परत सावध होते आणि बोलते, हां आपके कमरे में जाती है और अलमारी खोलती है. तेव्हा स्वीटी बोलते, मैंने देखा है ना, मैं झूठ नहीं बोलती, भाभी झूठी है. तेव्हा सीमा गोंधळते आणि बोलते, आई अहो ही खोटं बोलतीये. तेव्हा सीमा ओरडते, स्वीटी अक्कल आहे का तुला, दारू पिऊन ही काही बरळते आई. तेव्हा शुभा बोलते, सीमा थांब जरा, मी बोलते ना तिच्याशी. सीमा ओरडते, आई अहो मला का तुम्ही थांब बोलताय, ही तुमची लाडकी स्वीटी बेताल सुटली आहे, तिला आवरा आधी. तेव्हा सीमा बोलते, मकरंद अरे आवर तुझ्या बायकोला, दारू प्यायली ती. तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी काही काय बोलते, आपल्या घरी आणि दारू, उगाच काही बोलू नकोस. तेव्हा सीमा बोलते, घरात जरी दारू नसली ना तर अशा दारुड्यांना चांगले अड्डे माहिती असतात. तेव्हा मकरंद बोलतो, वहिनी. शुभा बोलते, सीमा अगं काय चाललंय, एवढे लोक आहेत आपल्या घरात, जरा शांत होशील का तू? तेव्हा सीमा बोलते, आई अहो तुम्ही मला शांत म्हणतायत, ही तमाशा करते. तेव्हा शुभा बोलते, अगं पण सीमा थांब. तेव्हा स्वीटी परत बोलते, भाभी झूठी है. तेव्हा सीमा बोलते, आई अहो ही स्वीटी, आणि स्वीटीच्या अंगावर सुटणार तेवढ्या शुभा तिला पकडते आणि समीर सीमाला पकडून बाहेर घेऊन जातो.
आणि स्वीटी परत चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा मिठू आणि मकरंद तिला उचलून रूममध्ये घेऊन जातात. शुभा सगळ्यांना बोलते, माफ करा, जरा जरा गोंधळ झाला आहे आमच्या घरात. प्रभाताई तू बघशील का सगळ्यांना जरा. आणि शुभा भाऊंना पण सांगते की लक्ष द्या. तेव्हा मकरंद रूममध्ये बोलतो, स्वीटी क्या हो रहा है, स्वीटी बात करो मुझसे, बाबा हिला काय झालं असेल. तेव्हा यशवंत बोलतो, थांब मकरंद, काही काळजी करू नको, येईल ती शुद्धीत. तेव्हा मिठू बोलते, मकरंद अरे ती संध्याकाळपासूनच थकलेली होती, लग्नाचा स्ट्रेस असेल बहुतेक. तेव्हा मकरंद बोलतो, स्ट्रेसमध्ये कधी असं होतं का. यशवंत बोलतो, एक काम कर, तू डॉक्टरांना फोन कर किंवा घेऊन जाऊया का आपण. तेव्हा मकरंद बोलतो, हां ते बरं पडेल, मी कॅब बुक करतो. तेव्हा मिठू बोलते, अरे कॅब कशाला, आमची गाडी आहे ना, मी सांगते अनिकेतला, तो काढेल तो. तेवढं शुभा येते आणि बोलते, थांबा जरा. ती लिंबू पाणी घेऊन येते आणि बोलते, बाजूला व्हा सगळे, एकदम लगेच सगळे, उतावळे नका होऊ. ती बोलते, ये तू मकरंद इकडे, आपण तिला असं वर घेऊ आणि पाणी मारूया तिच्या चेहऱ्यावर. मकरंद तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. शुभा तिला लिंबू सरबत प्यायला देते. तेव्हा लिंबू सरबत पिल्यावर स्वीटी थोडी शुद्धीवर येते. इकडे सीमा आपली बॅग भरत असते. समीर तिला अडवत असतो. तेव्हा सीमा बोलते, एक मिनिटही थांबायचं नाही मला या घरात. तेव्हा समीर बोलतो, अगं पाहुणे काय म्हणतील, घरात पाहुणे, त्यांचा तरी विचार कर. तर सीमा बोलते, ही काल आलेली मुलगी मला सगळ्यांसमोर थोबाडीत मारते, सगळ्यांसमोर मला वाटेल ते बोलते. माझ्या मनाला काय वाटत असेल याचा विचार तुमच्यापैकी कोणी केला. नाहीच केला. तेव्हा समीर बोलतो, का नसेल केला आम्ही विचार, पण तिची आत्ताची अवस्था बघ. तेव्हा सीमा बोलते, नाटकं करते ती सगळी. तेव्हा समीर बोलतो, नाटकं नाहीये, त्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. तेव्हा सीमा बोलते, आहे ना, सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचे, सगळ्यांसमोर माझ्यासमोर काही पण खोटं नाटं बोलायचं. ही मुलगी लग्न आधीच राडे घालते दारू पिऊन, आणि ही म्हणे किल्लेदारांची सून. हिच्यामुळे आपल्या घराची बदनामी होते, आणि तू मला समजवतोयस. तेव्हा समीर बोलतो, ऐक ना सीमा, प्लीज बस खाली, मी हात जोडतो तुझ्यासमोर, पण प्लीज समजून घे, घरात लग्न आहे. तेव्हा सीमा बोलते, तुला चालत असेल कोणी तुझ्या कानाखाली मारलेली, पण मला नाही चालत. मला माझा सेल्फ रिस्पेक्ट जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा समीर बोलतो, मला मान्य आहे जे झालंय ते चुकीचं झालंय, पण एकदा लग्न होऊ दे ना, आपण सगळ्यांचा छडा लावू. तेव्हा समीर बोलतो, मला नाही वाटत का तिने हे सगळं मुद्दाम केलं असेल, तू थांब ना जरा, आपण बोलू सविस्तर. तेव्हा सीमा बोलते, एवढा अपमान सहन करून राहण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, त्यामुळे प्लीज मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस. समीर बोलतो, सीमा प्लीज माझं ऐक. तेव्हा सीमा बोलते, का ऐकू तुझं, मी सांग ना, का ऐकू, तू कधी माझं ऐकलंयस, अरे नवरा आहे तू माझा, कधीतरी माझ्या बाजूने बोल. तेव्हा समीर बोलतो, सीमा प्लीज घरातला विचार कर, घरात लग्न आहे, मी दुसऱ्यांदा सांगतोय तुला. तेव्हा सीमा बोलते, हो लग्न आहे माहिती आहे मला, पण मी जर इथे थांबले ना तर सगळे लोक काय म्हणतील माहिती आहे, हीच ती किल्लेदारांची मोठी सून, जिने धाकट्या सुनेकडून कानाखाली खाल्ली. मी एवढं सगळं कास एकटीने सहन करायचं, त्यापेक्षा मी कायमची माहेरी निघून जाते, मग बसा घेऊन तुमच्या स्वीटीला. तेव्हा समीर बोलतो, नाही मी नाही जाऊ देणार तुला. तेव्हा सीमा बोलते, मी तर म्हणते की तू माझ्याबरोबरच चल. तेव्हा समीर बोलतो, काय, म्हणजे त्यांना कळेल की आपण काही गैरगुजरे नाही आहोत, म्हणजे कोणीही यावं आणि आपला अपमान करून जावं. तेव्हा समीर सीमाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सीमा निघून जाते. इकडे स्वीटी शुद्धीवर येते. तेव्हा शुभा आणि यशवंत तिला विचारतात, काय झालं होतं. तेव्हा स्वीटी बोलते, कुछ याद नहीं आ रहा है, बहुत नींद आ रही है. तेव्हा शुभा बोलते, ठीक आहे बाळा. तेव्हा स्वीटी सगळ्यांकडे बघते आणि बोलते, आप सब लोग ऐसे क्यों देख रहे हो. तेव्हा मकरंद बोलतो, तुम्हें पक्का कुछ भी याद नहीं है. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं तो क्या हुआ है, बस शाम से मुझे बहुत नींद आ रही थी, बस इतना ही याद है, अभी भी बहुत नींद आ रही है, शाम से सर भारी भारी लग रहा था. तेव्हा स्वीटी बोलते, संगीत है आज. तेव्हा स्वीटी बोलते, मैंने कुछ किया क्या. तेव्हा मिठू हसून बोलते, घ्या, इतकं सगळं झालं आणि आता ही विचारते मैंने कुछ किया क्या. तेव्हा मकरंद बोलते, ए मितू. तेव्हा यशवंत स्वीटीला विचारतो, मला सांग बाळा, तू काही वेगळं खाल्लं प्यायला होतीस का, सांग ना काय खाल्लं होतंस बाळा. तेव्हा मकरंद बोलतो, सबको ऐसा लग रहा है कि कई मतलब कोई नशा किया नहीं ना मतलब. तेव्हा स्वीटी बोलते, नशा, मुझे इन सब चीज़ों से कितनी नफरत है तुम जानते हो. तेव्हा मकरंद बोलतो, आई नो पता है मुझे. तू नीट आठवण्याचा प्रयत्न कर, तुमने ऐसा कुछ भी खाया था या कुछ भी पिया था, थोडा जोर डालो, सोचो ना. तेव्हा स्वीटीला तिने जे पिलेलं सरबत असं ते आठवतं. स्वीटी बोलते, कुछ नहीं, मैंने तो बस वो शरबत पिया था. तेव्हा शुभा बोलते, कसलं सरबत, कोणी दिलं होतं तुला. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं तो वो बाहर रखा था, मुझे बहुत प्यास लगी थी तो मैंने वो पी लिया, वो भी 2 ग्लास. अभी याद आया, शरबत पीने के बाद ही मेरा सर भारी भारी लग रहा था. तेव्हा मीतू बोलते, असं कसं, नुसतं शरबत पिऊन झोप कशी येईल, दुसरं काहीतरी असेल. तेव्हा यशवंत बोलतो, मीतू. तेव्हा स्वीटी बोलते, बाकी तो कुछ याद नाही. तेव्हा शुभा बोलते, बरं ठीक आहे, अगं दुसरं काहीतरी खाण्यापिण्यात आलं असेल, आता तो विषय नको बरं, उद्या लग्न आहे तिचं, तिला आराम केला पाहिजे. तेव्हा शुभा बोलते, थोड्या वेळ तिला इथेच आराम करू दे, मग थोड्या वेळात मी येते न्यायला तिला आमच्या खोलीत झोपायला.
आणि बोलते आराम कर बाळा तू. तेव्हा शमू पळत येते आणि बोलते मावशी पटकन चल बाहेर चल पटकन. तेव्हा शुभा बोलते काय झालं. तेव्हा शमू बोलते अगं सीमा वहिनी घर सोडून चालली आहे. तेव्हा सगळे स्वीटीला बोलतात स्वीटी तुम्ही यही रुको हम अभी आते. समीर सीमाला अडवत असतो आणि समीर बोलते की सोड समीर. तेव्हा सगळे येताना विचारतात सीमा काय झालं. तेव्हा स्वीटी पण तशीच बाहेर उठून येते. तेव्हा शुभा बोलते सीमा हे काय करतेस तू. तेव्हा सीमा बोलते मी घर सोडून चालली आहे. तेव्हा शुभा बोलते जायची काही गरज आहे का सीमा. तेव्हा सीमा बोलते हो आहे. ही काल आलेली मुलगी माझ्याच घरात सगळ्यांसमोर मला कानाखाली मारते. यातच सगळं आलं. तेव्हा सीमा बोलते या घरात माझी काय किंमत आहे ना हे चांगलं कळलंय मला. मला अजून माझा अपमान करून नाही घ्यायचा आहे. तेव्हा शुभा बोलते अगं सीमा ऐक माझं. सीमा अगं मुद्दामून नाही केलं तिने. चुकून झालं असेल तिच्याकडून. अगं तू तिची अवस्था बघतेस ना बाळा बघ ना. ती काय बोलते कशी वागते तिला काही शुद्धच नाहीये. आता एवढ्याशा गोष्टीवरून तू घर सोडून जाणार आहेस. तेव्हा सीमा बोलते एवढीशी गोष्ट आई तुमच्यासाठी असेल एवढीशी गोष्ट पण माझ्यासाठी नाही आहे. हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. ज्या घरात माझ्यावरती खोटे नाटे आरोप होतात माझ्या कानाखाली मारली जाते त्या घरात एक क्षणही थांबायची इच्छा नाही आहे माझी. तेव्हा शुभा सीमाला थांबवते. मान्य आहे मला तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे. तू या घरची मोठी सून आहेस. तुझा मान राखणं या घराची जबाबदारीच आहे. पण मग सीमा मोठी सून म्हणून या घराची अब्रू जपणं तुझी जबाबदारी नाही आहे. तेव्हा सीमा बोलते या घरात फक्त जबाबदाऱ्या घेण्यापुरताच मोठेपणा दिला जातो आम्हाला. इतर वेळी सतत आमचा अपमान होतो. कधी हिचा भाऊ येऊन समीरच्या कानाखाली मारतो कधी ही माझ्या कानाखाली मारते आणि आम्ही काय करतो सांगा ना. सतत एकामागून एक आमचे अपमान सहन करतो का. कारण तुम्ही असंच नेहमी मोठेपणाचं कारण करून आम्हाला नमूद घ्यायला लावतात. बास आता यावेळी नाही आई. माझे पेशन्स संपले आणि इथेच एपिसोड संपतो.